महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आमदार आणि मंत्री एकापाठोपाठ एक अडचणीत येण्याच्या घटना, त्यांची वेगवेगळी प्रकरणं बाहेर येण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काल अजून एक भर पडलेली आहे। यावेळी कुणी राजकीय कार्यकर्ता, आमदार किंवा मंत्री नाही आहे, तर शिंदे यांच्या निकटवर्तीय वर्तुळातला मानला जाणारा एक उद्योगपती आहे। संजय राऊत यांचा तर थेट आरोप आहे की श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा असलेली ही व्यक्ती आहे आणि म्हणून ही अटक जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा भुवया उंचवणारी आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याबद्दलचे सुद्धा अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे। सध्या राजकारण्यांचं जे नेटवर्क असतं ते अशाच छोट्या उद्योगपती आणि कंत्राटदारांच्यावरती उभारलेलं असतं आणि ज्या व्यक्तीला झारखंडमध्ये अटक झालेली आहे त्याच व्यक्तीचा महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सर्वात वादग्रस्त आणि सर्वात मोठ्या अशा ॲम्ब्युलन्स घोटाळ्यामध्ये सुद्धा संबंध आहे। तिथे सुद्धा नियमांची पायमल्ली करत याच व्यक्तीला कंत्राट देण्याचा घाट चालू होता आणि आता त्याच व्यक्तीला झारखंडमध्ये मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अटक झालेली आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे अमित प्रभाकर साळुंके, जे सुमित फॅसिलिटीज नावाच्या कंपनीचे संचालक आहेत। सुमित फॅसिलिटी ही वेगवेगळ्या पद्धतीनं मनुष्यबळ कंत्राट जे असतात त्याच्यामध्ये फॅसिलिटी पुरवणारी ही कंपनी आहे आणि आता त्यांनी वेगवेगळ्या इतर व्यवसायांमध्ये सुद्धा लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे। आता झारखंडमधल्या या दारू घोटाळ्यामध्ये या अमित साळुंखेंचा नेमका संबंध काय, मुळात हा घोटाळा काय आणि किती मोठा आहे? हा घोटाळा आहे साधारणपणे 2022 या वर्षातला आहे आणि छत्तीसगडच्या मॉडेलवरती जेव्हा मद्य धोरण झारखंड सरकारनं स्वीकारलेलं होतं तेव्हा त्या प्रकरणामध्ये एक सिंघानिया नावाचा जो उद्योगपती होता झारखंडमधला, ज्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं, त्या सिंघानियासोबत या अमित साळुंखेंचे अतिशय चांगले संबंध आहेत, काही आर्थिक व्यवहार आहेत आणि तिथं याच लोकांच्या माध्यमातून नंतर ही पॉलिसी जी आहे ती राबवण्यात आलेली होती आणि म्हणून सिंघानियाला अटक झाली आणि त्याच्यानंतर पाठोपाठ अमित साळुंखेंना अटक झालेली आहे। झारखंडच्या प्रकरणात अटक झालेली कालची ही 11वी अटक आहे। 450 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे आणि विशेष म्हणजे झारखंडमध्ये या सुमित फॅसिलिटीजला बॅन म्हणजे ब्लॅकलिस्ट करण्यात आलेलं आहे। आता झारखंड सरकार ज्या व्यक्तीला ब्लॅकलिस्ट करतं त्याच व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये मात्र एक मोठं कंत्राट देण्यासाठी पायघड्या घातल्या जातात, नियम बाजूला केले जातात आणि सरकार तर केवळ आपलं 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं असतं। इथं 108 या इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स जे आहे त्या पुरवण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट हे थेट 10 वर्षांसाठी दिलं गेलेलं आहे। जवळपास 10,000 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आधीचे सगळे नियम डावलून केवळ याच कंपनीला ते मिळावं याच्यासाठी निविदा उघडल्यानंतर ती भरण्याची वेळ 7 दिवसांचीच ठेवण्यात आलेली होती। त्याच्यानंतर बऱ्याच अटी अशा टाकण्यात आलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये हेच लोक पात्र ठरावेत आणि असा सगळा घाट जो आहे तो याच सुमित फॅसिलिटीजसाठी घालण्यात आलेला होता जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। आता नंतर त्याचं काय झालं, अजूनही त्याच कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट का आहे याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत, पण त्याच्या आधी आपण येऊयात कालच्या या कारवाईकडे। झारखंड पोलिसांच्या ACBनं ही कारवाई केलेली आहे, अँटी करप्शन ब्युरोनं, आणि ज्या अर्थी झारखंडमधल्या 450 कोटींच्या मद्य घोटाळ्याचं कनेक्शन हे अशा पद्धतीनं शिंदे पितापुत्रांच्या कथितदृष्ट्या अतिशय निकट असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की या संपूर्ण घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये काय नेमके आर्थिक व्यवहार झालेले होते, ते कुणाकुणापर्यंत पोहोचलेले होते, निवडणुकीच्या काळामध्ये हा पैसा वापरला गेलेला होता का, असे सगळे प्रश्न उपस्थित राहतात। आणि आत्ता झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचं सरकार आहे, ज्या हेमंत सोरेन यांना
निवडणुकीच्या आधी जेलमध्ये पाठवण्यात आलेलं होतं, त्यांना कुठल्याही पद्धतीनं सरकारवरनं खाली खेचण्याचा प्रयत्न चालू होता, तेच हेमंत सोरेन आता सत्तेत आल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करतायत आणि ज्याच्यामध्ये झारखंडचे माजी अधिकारी तर अटकेत आहेत 2 आत्तापर्यंत आणि त्याच्याशिवाय या वेगवेगळ्या उद्योगपतींनासुद्धा अटक केली जाते आहे. उद्या हे प्रकरण ईडी CBIकडे सुद्धा जाऊ शकतं आणि जर सबळ पुरावे उपलब्ध केलेले आहेत ACBनं तर त्या आधारे पुन्हा ईडीला सुद्धा कारवाई करायला लागू शकते. एक गोष्ट तुमच्या मनात साहजिक येईल की शिंदे अमित शहांच्या इतक्या जवळचे आहेत, मग या कारवाईपासून ते का स्वतःला वाचवू शकले नाहीत. स्पष्ट आहे की हेमंत सोरेन यांचं सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या लोकांनी त्यांच्या पाठीशी म्हणजे तेव्हा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता त्या सगळ्यांच्या पाठीमागं लागलेला आहे आणि ज्या क्षणी पुरावे सापडतील त्या क्षणी कागदपत्रांवरती एखादी गोष्ट आल्यानंतर कुणी कोणाचं नसतं, त्याच दृष्टीनं मग ईडी आणि CBIला सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये नंतर कारवाई ही करावी लागेल आणि म्हणून हे प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण एका पाठोपाठ एक प्रकरणं बघतोय. संजय गायकवाड असतील, संजय शिरसाट असतील, त्याच्यानंतर भरत गोगावले असतील, प्रताप सरनाईक असतील, त्यांच्याही खात्यातल्या काही गोष्टी समोर येत आहेत कॉन्ट्रॅक्टच्या, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाली म्हणून वगैरे. तर अशा सगळ्या प्रकरणामध्ये शिंदेंच्याच लोकांची, भुमऱ्यांचं एक प्रकरण आहे, त्यांच्या ड्रायव्हरच्या नावानं कोट्यवधींची जमीन जी आहे ती बक्षीस देण्यात आलेली आहे. तर ही अशी सगळी प्रकरणं एकनाथ शिंदेंची चालू आहेत, बाहेर येत आहेत त्यांच्या मंत्र्यांची आणि त्याच्यामध्ये ही अटक जी आहे ती सुद्धा त्याच दिशेनं जाणारी आहे. काय नेमकं म्हणाले संजय राऊत, ऐका. हे प्रकरण सोपं नाही आहे. झारखंडमधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मध्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, हे सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. आता सुमित फॅसिलिटीज हे काही इतकं फार मोठं नाव नाही आहे, बऱ्याच लोकांना ते माहिती पण नसेल, पण BVG हे नाव तुम्ही ऐकलं असेल. तर या BVGला आधी दिल्लीतल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणची कॉन्ट्रॅक्ट मिळालेली होती, पण त्यातली काही कॉन्ट्रॅक्ट्स ही नंतर सुमित फॅसिलिटीजला मिळाली जेव्हा शिंदेंचं सरकार आलं. महाराष्ट्र सदन जे आहे दिल्लीतलं, तिथल्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठीचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते सुद्धा नंतर याच सुमित फॅसिलिटीजला देण्यात आलेलं होतं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा एक टेंडर घोटाळा जो आहे तो ॲम्ब्युलन्सच्या या निविदेमध्ये झाल्याचा आरोप करण्यात येतो. त्याच घोटाळ्यामध्ये या सुमित फॅसिलिटीचं सुद्धा नाव होतं. अर्थात आता सरकार बदलल्यानंतर एकतर सुमित, BVG आणि अजून एक कंपनी आहे SSG म्हणून, या तिघांना हे एकत्रितपणे मग त्यांनी कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते घेतलेलं आहे अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या येत आहेत. म्हणजे खरं तर या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे होती, ते कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हायला पाहिजे होतं, पण तसं न होता ही अशी अरेंजमेंट जी आहे ती नंतर करण्यात आलेली आहे. आता जे अमित साळुंखे झारखंड ACBच्या अटकेमध्ये आहेत ते युवा आहेत, अगदी 35-40 वगैरे त्यांचं वय असेल. श्रीकांत शिंदेंसोबत त्यांचे अनेक फोटो देखील आहेत. सोबतच काही सोशल मीडियावरती श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाउंडेशनच्या काही वस्तूंवरती सुमित फॅसिलिटीचा सुद्धा शिक्का दाखवत आहे. त्यामुळं काय नेमके हे संबंध आहेत श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये, सुमित फॅसिलिटीचा नेमका काय व्यवहार आहे हे सुद्धा या निमित्तानं स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि ज्या अर्थी राजकीयदृष्ट्या आपण बघतोय की आजच एक बातमी आलेली आहे की मुंबई महानगरपालिका वगळता राज्यामध्ये इतर कुठेही भाजप युती करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. अगदी ठाण्यापासून पुण्यापासून सगळ्या महापालिकांमध्ये भाजप स्वबळाच्या तयारीला लागलेला आहे
आणि अशावेळी शिंदेंच्या राजकीय अडचणी वाढत जात आहेत, सोबतच त्यांच्या या आर्थिक गोष्टींचा सुद्धा अशा पद्धतीनं अडचणीत येताना दिसत आहेत। आता या सुमित फॅसिलिटीच्या प्रकरणामध्ये जेव्हा अमित साळुंखेंना अटक झाली आहे, या अटकेतून पुढं काय निष्पन्न होतं आहे आणि कशा पद्धतीनं पुढं कारवाई होते हे आपल्याला बघावं लागेलच। पण अत्यंत जवळच्या व्यक्तीला शिंदेंच्या एका कंत्राटदाराला अटक झालेली आहे आणि त्यातही झारखंड सरकारनं ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे त्या कंपनीला महाराष्ट्र सरकारनं कुठलाही पूर्वानुभव नसताना इतकं मोठं टेंडर ॲम्ब्युलन्सचं द्यावं, त्यातही विषय ॲम्ब्युलन्सचा, आरोग्याचा आहे, तुमच्या माझ्या जीवाशी खेळ होतो ज्याचा, त्या गोष्टीमध्ये तरी किमान ज्या लोकांना अनुभव आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे। पण तसं झालेलं नाही आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट 10 वर्षांसाठीचं आहे। आधीची जी कंपनी होती महिन्याला 34 कोटीमध्ये जे काम करत होती त्याच्यासाठी आता 74 कोटी रुपये दिले जात आहेत। निविदेमध्ये तर इतके घोळ झालेले होते, किमान 3 ते 4 वेळा ती निविदा उघडावी लागलेली होती, पुन्हा बंद करावी लागलेली होती। असं बरंच काही प्रकरणं घडलेलं होतं। त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्या चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात होतं, पण नंतर काय सेटलमेंट झाली आपल्याला माहिती नाही आहे। तुर्तास हे प्रकरण जे आहे ते थंडावलेलं आहे। पण आता झारखंडमधल्या 450 कोटींच्या घोटाळ्यामध्ये जर या कंपनीचं नाव असेल तर झारखंडसारखं एखादं छोटं राज्य या कंपनीला ब्लॅकलिस्ट करतं, तर किमान महाराष्ट्रानं जिथं त्यांना इतके वेगवेगळे ऑप्शन आहेत त्यांनी तरी किमान स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना ही कॉन्ट्रॅक्ट देणं आवश्यक नाही आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत राहील। त्यामुळं बऱ्याच वेळा आजूबाजूची जी प्यादी आहेत ती आधी गारद केली जातात आणि नंतर त्या नेत्याची कोंडी केली जाते। त्याच दिशेनं एकनाथ शिंदेंचा हा प्रवास चालू आहे का, अशी सगळी चर्चा या झारखंडच्या घटनेनंतर होतीये। कनेक्शन रांचीपर्यंत जरी असलं तरी त्याचे धक्के ठाण्यापर्यंत, मुंबईपर्यंत पोहोचताना दिसत आहेत। बघूयात या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय होतं आहे। पण महत्त्वाची घडामोड आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं नक्की कळवा। तुमच्या सगळ्या सूचनांचं आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे। धन्यवाद।